तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुण्यातील बाणेर परिसरामध्ये जोरदार पाऊस। पुढील 2 दिवस हवामान खात्याच्या वतीने अवकाळी पावसाचा इशारा। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांचे पुरते हाल। पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली गावाच्या परिसरासह संपूर्ण गावामध्ये देखील जोरदार वाऱ्यासह गारांच्या पावसाची हजेरी। पावसामुळे रस्त्यावरती गारांचा सडा। शेतकऱ्यांचं हातातोंड्याशी आलेलं पीक भिजलं आणि त्यामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान। सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव आणि देशवंडी परिसराला जोरदार वारा आणि गारांच्या पावसानं झोडपलं। अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल। पिकांचं अतोनात नुकसान। काढणीला आलेला आणि शेतात उभा असलेला कांदा गारांच्या पाऊस यावेळेस माऱ्यामुळे मातीमोल झालेला आहे। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। मिरगाव, पाथेरे, वाबी आणि या संपूर्ण परिसरासह आसपासच्या परिसरामध्ये देखील वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस। अवकाळी पावसानं पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाला सुरुवात। पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचं नुकसान होण्याची भीती। जालना जिल्ह्यामध्ये 2 ते 4 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता। शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 48 तास ऑरेंज अलर्ट जारी। वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। 50 ते 60 किमी वेगानं वाऱ्यासह गारपिटीची शक्यता। हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। शेतकरी संकटात। शेती पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती। नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा तडाखा। काढणीला आलेला कांदा भुईसपाट। वादळी वाऱ्यामुळे कांद्याची उभी पिकं आडवी झाली। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गोंदियामध्ये लहरी हवामानाचा आंबा बागाला मोठा फटका। तापमानातील चढ उतार आणि त्याचमुळे आता आंबा बागांना धोका निर्माण झालाय। कच्चे आंबे हे गळू लागले आहेत। आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। राज्यात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली। आतापर्यंत 2,05,000 जणांची तपासणी। उष्माघाताचे 5 रुग्ण आढळलेले आहेत। राज्यभरात पारा हा 40 अंशांवर पोहोचलाय। ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 45,299 तपासण्या करण्यात आल्यात। अकोला जिल्ह्यामध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद। अकोला जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर पोहोचला। उष्णता वाढल्यानं नागरिक हैराण झालेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा। नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम। उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा निर्देश। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये उन्हाळा सुरू होताच लिंबूच्या मागणीमध्ये मोठी वाढ। वाढत्या उष्णतेमुळे बाजारामध्ये लिंबाला चांगला भाव, तर पुढील काही दिवसांमध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। कृषी मंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे। वाशिम बाजार समितीमध्ये 16 दिवसांसाठी बाजार समिती बंद आहे। पणनच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं त्यामुळे बोललं जात आहे। कोकणातील आंबा बागायतदारांना सरकारनं जाहीर केलेली 22,000ची मदत अपुरी पडतीये। एका झाडाला अवघ्या 220 रुपयांची मदत मिळत असल्यानं शेतकरी नाराज आहेत। हेक्टरी 5 लाखांच्या खर्चासमोर ही तरतूद तोकडी असल्याचा असं यावेळेस भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांकडून संतापही व्यक्त केला जातोय। मालेगावमध्ये वाढत्या उन्हाचा कांद्याला मोठा फटका बसलाय। कांदा पात करपू लागली आहे, त्यामुळे उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। तालुक्यासह जिल्ह्यामध्ये चालू वर्षी कांद्याच्या लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त 17 गावांमध्ये वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला आहे। मंत्री छगन भुजबळांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त 17 गावांमधील वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे। नाशिकच्या येवला शहरातील पालखेड कालव्याच्या चारीला पाणी गळती लागली आहे। विंचू रोडवरील मित्रविहार कॉलनी परिसरामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। प्रशासनावरती स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। वर्ध्यामध्ये पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रमात प्राण्यांचे
कूलर लावण्यात आलेले आहेत। करुणाश्रम वन्यप्राणी बचाव केंद्रात वाढत्या तापमानात प्राण्यांची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। तृणभक्षी पक्ष्यांकरता प्राण्यांकरता हिरव्या चाऱ्याची ही सुविधा करण्यात आली आहे। रिक्षा चालकांना एलपीजी गॅस मिळत नसल्यानं ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी। एलपीजी गॅसची चढ्या दरानं विक्री करणाऱ्या पंपावरती कारवाई करण्याची मागणी। मिरज शहरातील 3 एलपीजी गॅस पंप बंद। गॅसचा तुटवडा असल्यामुळे यावेळेस पंप बंद करण्याची वेळ आली आहे। रिक्षा चालकांवरती उपासमारीची वेळ आली आहे। तर रिक्षा संघटनांकडून आंदोलनाचा पवित्राही घेण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरती इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड लागले आहेत। जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप बंद असल्याची परिस्थिती आहे। शहादा तहसीलदारांकडून दुचाकी वाहनाला 1 लिटर पेट्रोल, 4 चाकी वाहनाला 5 लिटर पेट्रोल डिझेल आणि मोठ्या वाहनांना 30 लिटर डिझेल देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये एलपीजी अभावी पर्यायी इंधन म्हणून रास्त भाव दुकानातून केरोसिन वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्ह्याला 72 किलो लिटर केरोसिन मंजूर झालाय। सहाय्यक पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांची ही माहिती आहे। गोंदिया जिल्ह्याच्या पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी होती, ती आता ओसरलेली आहे। काही दिवसांपूर्वीच अफवेमुळे पेट्रोल पंपावरती वाहन चालकांनी प्रचंड गर्दी केली होती। पेट्रोल पंपावरील गर्दी पूर्णपणे कमी झाली असून काही पेट्रोल पंपांवरती आता शुकशुकाट बघायला मिळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा कायम आहे। बुकिंग करून 15 दिवसानंतर देखील सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लागल्यात। भंडाराच्या वरठीत भारत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। रांगा लावून देखील गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। अमरावतीच्या चांदूर बाजारमधील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात। गॅस मिळवण्यासाठी नागरिक उन्हामध्ये उभे आहेत। राज्य सरकारकडून शिधापत्रिकेवरती 3 लिटर केरोसिनचं वाटप केलं जाणार। यासाठी नागपूरला 120 किलो लिटरचा साठा मिळावा अशी मागणी आहे। अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब या कार्डधारकांना मिळणार केरोसिन। नागपूरचे अन्न वितरण अधिकारी विनोद काळे यांची ही माहिती आहे। उल्हासनगरमध्ये पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट झालाय। पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। दुचाकीमधून पेट्रोल चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत। पोलिसांकडून फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय। घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या करणारा आरोपी जेरबंद झालाय। मीरा रोड येथील चंद्रेश आर्केड या इमारतीत महिलेची हत्या केली होती। आरोपीनं महिलेवरती जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्याचाही दबाव टाकला। संबंधास नकार दिल्यानं हत्या केल्याचं उघडकीस आलेलं आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या सभापती निवड प्रक्रियेमध्ये काँग्रेसची ऐनवेळेस माघार। 4ही सभापतींची निवड बिनविरोध। लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सदस्य संख्या जास्त, मात्र भाजप आणि राष्ट्रवादीनं मिळून सत्ता स्थापन केली। अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर। निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत वाशिम तालुक्यातील धनंजय गोरेंचा विजय। रिसोडमधून शोभा झनक यांचा विजय। पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। बीजे मेडिकल कॉलेज प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचं भर पावसामध्ये आंदोलन। शिक्षकांकडून जातीवाचक बोललं जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत कचरा कुंडी आणि शेड बांधलंच नसल्याचं समोर। काम न करताच लाखो रुपयांची बिलं काढली आहेत। बुलडाण्यातील उदयनगर ग्रामपंचायतीमधील घोटाळा समोर। सरपंच सचिवांवरती कारवाईची मागणी आहे। चंद्रपूरमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्यानं गिळले लोहचुंबक। डॉक्टरांनी विना शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे लोहचुंबक बाहेर काढलं। केवळ 2 मिनिटांच्या आतच लोहचुंबक पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश। अकोल्यातील गोकर्ण पार्कमधील नागरिकांना गढूळ पाण्याचं वितरण। गोकर्ण पार्कमधील 8 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा। गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।